नागपुर में कांग्रेस के भीतर स्वीकृत सदस्य चयन प्रक्रिया को लेकर विवाद बढ़ चुका है। वरिष्ठ नेता नितिन राउत ने आरोप लगाया है कि उन्हें इस प्रक्रिया में नजरअंदाज किया गया। नागपुर महानगर पालिका में स्वीकृत सदस्य पद के लिए आवेदन भरने की अंतिम तिथि के दिन कई नगर सेवकों ने अपनी मांग के आधार पर आवेदन दाखिल किए गए थे। इसी आधार पर नामों को लेकर प्रक्रिया आगे बढ़ाई गई। इसी बीच आमदार विकास ठाकरे के पुत्र केतन ठाकरे ने नाराजगी जताते हुए स्वीकृति सदस्य पद नहीं लेने का पत्र भी सौंप दिया। अब इस पूरे मामले पर अंतिम निर्णय शहर कांग्रेस कमिटी पार्टी करेगी। उपस्थित सर्वच माझे बंधूंनो, काल स्वीकृत सदस्याचं फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि राऊत साहेबांनी जो आरोप केलेला आहे ते सन्माननीय आहे, आमचे पितृतुल्य आहे। परंतु असा कुठल्याही प्रकारच्या सूचना किंवा असं जर काही होतं तर प्रदेश काँग्रेस कमिटीकडनं किंवा त्यांनी स्वतः तसं पत्र एक आम्हाला देऊन ठेवलं असतं तर आम्हीसुद्धा ज्याप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर नगरसेवक निवडून आल्यानंतर बऱ्याचशा नगरसेवकांनी केतन ठाकरेंच्या नावाचं हे पत्र मला दिलेलं आहे। त्याच्यावर सर्व नगरसेवकांच्या सह्या, काही संस्थांनी हे अतुल कोटेजाजी यांच्या नावांचे पत्र देऊन ठेवलं आहे, हे माझ्याजवळ होते। आणि काल फॉर्म भरण्याच्या वेळेपर्यंत कुठल्याही प्रकारच्या सूचना प्रदेश काँग्रेसकडनं किंवा शहर काँग्रेसकडनं मला मिळाल्या नाही। त्याच्यामुळे वेळेच्या आधी मला योग्य निर्णय घेणं हा गरजेचा होता। त्याच्यामुळे ज्या नागरिकांच्या भावना किंवा ज्या नागरिकांनी मला स्वीकृत सदस्यासाठी ज्या लोकांचे नावाची मागणी केली त्या लोकांचे मी फॉर्म काल तिथे भरले। केतन ठाकरेंचा फॉर्म भरल्यानंतर पुन्हा एखादा तास आम्ही वाट पाहिली की काही सूचना किंवा कोणी वरिष्ठांचे जर तसे आदेश आले त्या यांनी आम्ही फॉर्म भरू। परंतु ही सगळी प्रक्रिया होत असताना शेवटच्या अंतिम क्षणी जे मला वरिष्ठांकडनं कळवण्यात आलं की बंडोपंतजी टेंभुर्णे यांचा स्वीकृत सदस्याचा फॉर्म भरायचा आहे, परंतु सोबतच सुरेश जग्यासीजी हे सुद्धा फॉर्म घेऊन आले आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की वरिष्ठांकडनं मला हा फॉर्म येथे नॉमिनेटेडचा भरण्याकरता सांगितलं गेलं। परंतु दोघंही लोक सोबत आल्यामुळे मला निर्णय घ्यायचा होता। परंतु त्यांना मी सांगितलं की प्रदेश काँग्रेस कमिटीकडनं ते 18 फेब्रुवारीला एक पत्र आलं होतं की महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये ज्या लोकांना काँग्रेस कमिटीने तिकीट दिलं होतं परंतु काही अल्पशा मतांनी जे लोकांचा पराजय झाला अशा लोकांना पुन्हा आपण स्वीकृत सदस्य म्हणून आपण घेणार नाही, असं 18 फेब्रुवारीचं सन्माननीय विकासभाऊ ठाकरे शहराध्यक्ष आणि माझ्या नावाने हे पत्र आलं होतं। आणि जर हे पत्र जर आलं तर हे पत्र सर्व वरिष्ठ नेत्यांनासुद्धा मला असं वाटते की प्रदेश काँग्रेसकडनं गेलं असेल। आणि समजा जर आपल्या भावना जर होत्या की कोणाला स्वीकृत सदस्य जर बनवायचं असेल किंवा वरिष्ठांसोबत जर तसं चर्चा झाली असेल तर तसं एक पत्र आपण जर मला दिलं असतं तर मला असं वाटते की त्या स्वीकृत सदस्यासाठी त्यांची मला प्रक्रिया पूर्ण करून घेता आली असती। परंतु वेळ होतपर्यंत हे एकाच सन्माननीय राऊत साहेबांकडून आलेले दोन्ही लोकांमध्ये आपसात निर्णय होऊ शकल्यामुळे आणि तोपर्यंत हा वेळ निघून गेल्यामुळे ही प्रक्रिया जी आम्ही करून ठेवली होती ही पूर्ण झालेली आहे। आणि वेळेच्या आधीसुद्धा आम्ही जेव्हा तिथे आयुक्तांकडे गेलो की केतन ठाकरे यांचा भरलेला फॉर्म हा आपण वापस घ्यावा आणि त्याऐवजी बंडोपंत टेंभुर्णे यांचा फॉर्म आपण स्वीकृत करावा, परंतु माननीय आयुक्तांनी ती वेळ निघून गेल्याचं कळलं। त्यामुळे त्याच्यानंतर केतन ठाकरेंनी आज त्यांचा एक राजीनाम्याचं पत्र मला आणून दिलेलं आहे की समजा जर स्वीकृत सदस्यासाठी काल जो फॉर्म भरला गेलेला आहे हा जर आपण वापस घेतला तरी